आई शांत व्हा, काही झालेलं नाहीये. काय झालं? जेवण तयार आहे ना? आई नाही, जेवण तयार झालंय बहुतेक, शिरा करपलाय. देवाचा नैवेद्यच जाळला सगळा. हे देवा देवा देवा, थोडं मोठं पाप घडलंय हे उमे. प्रसादालाच त्याग लागला. कुठे गेली ती तुझी लाडकी सून? अहो मी एक मिनिट, मीराची काही चूक नाही याच्यामध्ये. ती कधीच मोठा गॅस ठेवून जात नाही. हे कसं झालं कुणास ठाऊक. खरं तर चारी बाजूला लक्ष असतं तिचं. हो, म्हणूनच तिला मी करायला सांगितलं होतं ना. झेपत नाही तर मला सांगायचं, मी वैशीला सांगितलं असतं ना करायला. पण ती कुठे आहे? हा, गॅस मोठा ठेवून ती गेलीये कुठे भटकायला? आई, शेवटी तुम्हालाच यावं लागलं ना गॅस बंद करायला. कुठे आहे ती? आणि कुठे असणार? असेल पार्लर मध्ये, मिरवत असेल तिथे. एका वेळेला दोन गोष्टी जमत नसता तुम्ही. बाई, आमच्या वेळी असं नव्हतं. बायका सकाळी उठायच्या, जेवण करायच्या, नवऱ्याची शिदोरी करायच्या, सगळं घरातलं काम आवरायच्या आणि एवढं सगळं करून 4-4 पोरं वाढवायच्या बायका. आमच्या वेळी हे असले शोक नव्हते ना, त्यामुळे संसार व्यवस्थित झाला. झेपत नाही ना, मग सांगायचं ना मला. तुला सांगितलं असतं मी करायला. आई हो, मग काय करायचं तिने? हा, काय करायचं? तिचं सलॉन बंद करायचं का? खरं सांगू, तिला स्वयंपाक घरात यायची बंदी केली होती ना, तेच योग्य होत. सांग तुझ्या त्या लाडक्या सुनेला, घरामध्ये जरा नीटपणे लक्ष दे. घ्या ना, काहीतरी महत्वाचं असेल. 2च मिनिट. हो. बोल. काय मॅडम? हा, नाही म्हणजे नवऱ्यासाठी वेळ आहे की नाहीये तुमच्याकडे? बरोबर आहे. कसा असणार वेळ? आता तुमच्या सलॉन मध्ये एवढी बायकांची रांग लागली असणार. नवऱ्याकडे कोण बघतंय? ऐक ना, काय महत्वाचं आहे का? अरे वा, हे बरं आहे. म्हणजे इथे मी आठवणीने तुला कॉल करायचा आणि तू काय म्हणायचं? हे काही महत्वाचं आहे का? ओके ओके. काय ग मीरा, सगळं व्यवस्थित आहे ना तिथे? येऊ मी? नाही नाही नाही, कोको मॅम असतील तिकडे. तू काही येऊ वगैरे नकोस. आणि मी करते ना सगळं मॅनेज. आणि मोठमोठ्या ऑर्डर्स आहेत, सगळं होईल व्यवस्थित. करशील, तू करशीलच, सगळं व्यवस्थित करशील. तुझ्यासाठी काय अशक्य आहे? मीरा बघ, तुझे हे सॉरी आपलं हे सलॉन असं टॉपवर असणार आहे लवकरच. बरं ऐक, सगळे हातातली कामं आटपून नंतर मी कॉल करते. ठीक आहे? हो ठीक आहे ठीक आहे. चल बाय. मीरा, ऐक ना, मी माती खाल्ली. काय झालं? गॅसवर ठेवलेला शिरा जळाला बहुतेक. गोपी मॅम, मी 2 मिनिटात आले. हा, अगदी 2 मिनिटात. आई, अंगणात कशाला तमाशा? आपण घरात जाऊन बोलूया ना. उमे, तू गप्प बैसा. अक्कल शिकवू नकोस मला. एक शब्द बोल नकोस. ये ये, आत्ता वेळ मिळाला तुला घराकडे लक्ष देण्यासाठी? आता तरी कशाला आलीस तू? तू उरली सोडलेली कामं असतात ना, आम्ही आहोतच की दोघी मोकळ्या काम करायला. गॅसवरती भांड ठेवून गेली, स्वतःची कामं करत बसलीस तू. अगं तुला जमत नव्हतं तर सांगायचं मला की मला जमणार नाहीये म्हणून.
गॅस बारीक ठेवला होता. हो, गॅस बारीक ठेवला होता. हा, म्हणून एवढं भांडत जळलं का? बघ तो प्रसाद, काळा ठिक्कर पडलाय सगळा. जळले जळले केस माझे जळले. बघा, हिने माझे केस जळले. अगो बाई, अरे देवा 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 देवा, या कामामध्ये सुद्धा घाण करून ठेवलीस. कसं असतं माहितीये, एक ना धड भाराभर चिंध्या केल्या ना तर कुठलंच काम नीट होत नसतं. आजी असं काय करता? वर्किंग वुमन आहे ना ती. कसली वर्किंग आणि फर्किंग वुमन? ते कोकोच्या दुकानामध्ये काम करत होती ना, तिथं पण हे असलाच अलगर्जीपणा करून ठेवला असणार, म्हणून हाकलून दिलं तिने कामावरून. आई असं काहीही नाहीये. असंच असणार आहे, अगदी असंच असणार आहे. तिथे सुद्धा कोणाची तरी ना हिने केस जाळले असतील आणि मग गुपचूप हिने स्वतःचं पार्लर चालू केलंय. राणी मी होणार आहे म्हणे. अशी होणार आहेस का राणी? नाही, तुम्ही काळजी नका करू. ती सगळं व्यवस्थित करून देईल. व्यवस्थित काय करणार आहे? हे जळलेले केस चिकटवून मिळणार आहे? अगदी बरोबर बोललात तुम्ही. हे काम धड नीट होत नाही हिला. घरातलं काम राहू दे, बाहेर तरी काम कर, 4 पैसे मिळव, पण तिथं पण अशी घाण करून ठेवली. ती नवऱ्याला ना मोठी मोठी स्वप्न दाखवायची, भुरळ पाडायची. लायकी नसताना एवढी मोठी झेप घ्यायची. मग असे तोंड कसे पडायला होते. आता इथून पुढे धडा घे, एक काहीतरी सांभाळायला शिक. काय करणार तू? हा, घर तर घर, नाही तर पार्लर तर पार्लर. काय काय करणार सांग मला. आई, अहो हा काय प्रश्न झाला का? एकदाच चूक झाली ना तिच्या हातनं, असं कसं ती निर्णय घेईल? घर सांभाळेन मी. बोला, काय मग आज काय विशेष? ऑफकोर्स ते मल्हारच्या मिसेसनी काहीतरी पाठवलंय म्हणणार, काहीतरी विशेष असणारच. हा, मग ते विशेष आम्हाला सोडून खायचं नाहीये. नाहीतर बघ आम्ही तुझं काय करतो ते. आम्ही तुला बेस्ट विशेष देऊ आणि तुझ्या मिसेसला फोन करून सांगू की ह्याला रात्रभर खोलीत घेऊच नकोस. जास्त जास्त बोलतो की. अरे जा रे, माझी ओळख होम मिनिस्टर कडे जा तू. चल गे. मीराला कॉल करून बघूया जेवली की नाही. कारण मल्हारचा फोन. याच्याशी आता बोलायलाच नको. माझ्या आवाजावरून हा लगेच ओळखेल. नको नको, फोन कट केला तर हा अजून जास्त पॅनिक होईल. बोलून घेते. काय बायको, जेवलीस की नाही? अजून कामाच्याच गडबडीत आहे. हो मालकीण बाई. कामाच्या गडबडीत माझ्या बायकोचे हाल झालेले मला चालणार नाही. माझ्या बायकोची तब्येत महत्वाची, बाकी काम बिम सगळं नंतर. मीरा, काय ग, काय झालं? घरी कोणी काही बोललं का तुला? हा? मीरा, अरे काही नाही. आज काय ना,
पार्लरमध्ये खूप गर्दी होती आणि घरी आजींनी मला देवासाठी नैवेद्यही करायला सांगितला होता ना, तर मी थकले खूप, एवढंच. तू खरं बोलतेस? हो. मीरा ऐक, मी येतोय तिथे. मल्हार मल्हार, हे बघ मी बरी आहे आणि तू प्लीज येऊ नकोस. कोको मॅमला अजिबात चालणार नाही. तू काही करू नकोस. मी ठीक आहे. ऐक ना, मी तुझं काही एक ऐकून घेणार नाहीये. तू तिथे रडत असताना माझं इथे मन लागणार आहे का? आणि तसे इथे लंच ब्रेक सुरू आहे, कोको मॅम काही बोलणार नाही. हा, मी आलो, थांब तिकडे. मल्हार हे बघ, माफ करा मला. या नव्या पिढीचं ना काही खरं नाही बघा. अहो, देवा धर्माच्या बाबतीत ना त्यांचं पूर्ण हलगर्जीपणा आहे. त्यांना काय म्हणजे काही कळतच नाही. अहो, कशाचं गांभीर्यच नाही त्यांना. सगळी मजाच वाटते त्यांना. काय करू सांगा, नाच सुनेनं सगळा प्रसाद जाळून टाकला. अहो, तिलाच करायला सांगितला होता ना मी. अहो, आमच्या वेळेला आम्ही 100 माणसांचा स्वयंपाक सहज करायचो, पण आता 1.5-2 किलोचा साधा प्रसाद जमत नाही. आई, तक्रार करायचीच आहे ना, तर तिने किती प्रयत्न केलेत हेही सांगा ना त्यांना. पैसे ना त्याला. नाही, तुम्हाला काय नाही, पण यावेळी माफ करा. पुढच्या खेपेला ना मी जातीने लक्ष घालून ना प्रसाद पाठवून देईन. हा, प्रसाद करणं एवढं महत्वाचं होतं तर तिच्या एकटीवर का टाकलत मग तुम्ही? प्रसाद सुद्धा तिनेच करायचा आणि स्वयंपाक सुद्धा तिनेच. कोणी नव्हतं हातभार लावायला तिला. हे सुद्धा सांगा ना तुम्ही त्यांना. काय झालंय ग तुला? हा, कळत नाहीये का मी फोनवर बोलत होते ते? काही नाही, घरात जे चुकीचं घडतंय ना त्याची जाणीव झाली मला. हा, चांगला स्वयंपाक कर म्हणून सांगितलं ते चुकलं का माझं? आणि उमे, सासू आहे मी तुझी. माझ्याशी ना आवाज चढून बोलायचं नाही. तुला त्या लाडक्या सुनेचा फार पुळका आलाय. आई, तुम्ही माझ्या सासूबाई आहात हे विसरले नाहीये मी. आणि तुमच्या वयाचा, तुमच्या नात्याचा योग्य तो मान ठेवूनच बोलते. सासूनी फक्त हक्क गाजवायचा नसतो आई, तर सुनेला सासरी आईची आठवण येऊ नये अशी परिस्थिती निर्माण करायची असते. तुम्ही फक्त हा एक प्रश्न स्वतःला विचारा, खरंच तुम्ही अशा सासू आहात? काय चुकलंय माझं? सांग ना, काय चुकलं माझं? तिला स्वयंपाक करायची हौस होती म्हणून करायला सांगितलं होतं ना. तिला विचारलं होतं प्रसाद एकटीने करायला जमेल का म्हणून. तिने त्यावेळेस नाही म्हणून सांगायचं होतं ना मला. हाती अंगावर घ्यायचं आणि मग रडत बसायचं. नीट करायला नको होतं का तिनं? नाही, बरोबर आहे तुमचं. बरोबर, काम नीट करायलाच पाहिजे. त्यामुळे जरी मीराने घर आणि सलॉन याच्यातलं घर निवडलं असलं ना, तरी तिचं सलॉन मी कधीच बंद होऊ देणार नाही. नका काळजी करू तुम्ही. खाली चल. हो आई, प्रसाद करायला येतच होते मी. आणि काळजी करू नका, यावेळेला काही गडबड होणार नाही. तुला काय वाटलं मी त्यासाठी आले इथे? आता तुला काय करायचे ते तू कर. आधी ते काम कर जे फक्त तूच करू शकतेस, जे तुझं स्वप्न आहे, जे तुझं कर्तव्य आहे. आधी सलॉनकडे बघ, मग प्रसाद. चल. आई, सलॉनमध्ये नाही जाणार. घर आणि सलॉनमध्ये मी घर निवडले आणि आधी ना मला या घरची सून म्हणून माझे कर्तव्य करायचे. आई, माझं घर माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्यातली शांतता भंग करून मला कुठलंच स्वप्न पूर्ण करायचं नाही. झाला निर्णय तुझा? हरलीस? अगं, इतक्या छोट्या छोट्या गोष्टींवरनं हरलीस ना, तर तू तुझं आणि मल्हारचं स्वप्न कसं पूर्ण करू शकणार आहेस? तू स्वतःला मदत करू शकत नाहीयेस, मल्हारची साथ कशी देशील? आई, मला पटतंय तुम्हाला काय सांगायचंय ते, पण आई मी आधी खूपदा सांगितलंय हो, माझ्यामुळे या घरात वाद नकोय. मला शांतता हवी आहे. आजी आणि बाबांच्या नजरेत ना मल्हार पडायला नकोय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मल्हारचा स्वाभिमान आहे माझ्यासाठी. मल्हारचा स्वाभिमान जपायचा आहे ना तुला, मग त्याच्यासाठी तुला स्ट्रॉंग व्हावं लागेल, जे कालपर्यंत तू होतीस. आई प्लीज मला फोर्स करू नका. करणार मी, फोर्स करणार. आणि मी नाही करणार तर कोण करणार? चल गपचूप खाली. आई प्लीज प्लीज, आपण हा विषय ना इथेच थांबूया.
आजी काय म्हणतील आई? आणि प्लीज आई, घरात क्लेश नकोय. आई म्हणतेस ना मला? आई म्हणतेस ना? मग एक आई तुझ्याकडे काहीतरी मागती असं समज. खाली सलॉनमध्ये बायका खोळंबल्या आहेत. त्यांना काय हवं नको ते बघ. मी प्रसादाचं बघते. नको. चल गपचूप. आई आई खाली चल. गपचूप खाली चल. बघत काय बसलाय? काढ बोर्ड खाली काढतो. नाही काढ. मीराने सांगितलं ना तर विचार कर. ऐकलं नाहीस का तू? आजींनी मीराला काय सांगितलंय? घर किंवा सलोन यामधलं काहीतरी एक निवडण्याचा निर्णय घ्यायला सांगितलाय. कळलं ना? आणि मीराने काय निवडलंय? घर. त्यामुळे आता या सलोनला ना कुलूप लागणार आहे. काढ बोर्ड खाली काढतात. बघितलं काय खेळ चालवला ह्या लोकांनी. आपली सगळी महत्वाची कामं सोडून आलोय आपण इकडे, तर इकडे अर्धवट काम करून बसवलंय आपल्याला. हे हे असं घरी जायचं का? हे आपलं काम संपवायचं सोडून घर चालवायचं की पार्लर चालवायचं हे ठरवतायत. याला प्रोफेशनल नाही म्हणत. 2 दिवसापूर्वी उघडलेलं सलून आणि आज कुलूप लागणार. काय वेडेपणा आहे सगळा. बंद करा हे सलून. सलॉन बंद होणार नाही. कोणीही कुठेही जाणार नाही, कारण सलॉन बंद होणार नाही. माझी मीरा आली आहे. ती सगळ्यांचं सगळं काम करून देईल. अरे वा, काय ग तोंड वर करून बोलली होतीस ना तू? घर किंवा पार्लर यापैकी मी घराची निवड करते म्हणून. आता काय झालं त्याचं? म्हणजे ही परत सलोन मध्ये जाणार का? आणि घराला राम राम. ए मिरे, असं 2 दगडावर पाय ठेवून चालणार नाही. एक काय ते ठरव. अहो ठरवायचं काय आहे आजी? तिने कबूल केलंय ना ती घर सांभाळणार आहे म्हणून. मग आता ती घरच सांभाळेल. मीरा काय करतेस? माघार घेतेस? एकदा माघार घेतलीस ना तर आयुष्यभर माघार घ्यावी लागेल तुला. हीच ती वेळ. खंबीरपणे बोल. बोलायला जागा तरी आहे का तिला? तिने स्वतः कबूल केले आणि झेपत नाही तर कुठल्या तोंडाने बोलेल ग ती? बघायला तमाशा. बंद करा आता हे सगळं. ए गोप्या, तू बघत काय उभे राहिलाय? तो बोर्ड काढ खाली. हे सलून पार्लर ते काय पण चालणार नाही इथे. हे बोर्ड खाली. लवकर बोल. गोपी थांब. हे सलॉन बंद होणार नाहीये. मीरा, तुझं मन तुला जे सांगतंय ना ते तू ऐक. बाकी कुणाचंही ऐकू नकोस. आणि आम्ही आहोत ना तुझ्या पाठीशी. तुला मागे वळून पाहण्याची काही गरज नाहीये. मीरा, तुला कुणाची भीती वाटतेय? लोक काय म्हणतील याची भीती वाटते तुला? अगं पण लोक बोलतातच ना. म्हणून काय आपण जगणं सोडून देतो का? आपण स्वप्न बघणं सोडून देतो का? आपण कष्ट घेणं सोडून देतो का? मीरा, स्त्री या जगाची ऊर्जा आहे. तिच्याशिवाय ना हे जगच चालू शकत नाही. घर संसारात रमणारी, संसार सांभाळणारी ही स्त्री जेव्हा स्वतःचं स्वप्न जगायला लागते ना मीरा,
तेव्हा ना तिला कुणीही थांबवू शकत नाही, कुणीही नाही. मीरा, तू काही चुकीचं करत नाहीयेस. फक्त तू तुझ्या निर्णयावर ठाम राहा. कारण हा निर्णय तू फक्त स्वतःसाठी घेत नाहीयेस मीरा. तुझ्यामध्ये स्वतःला बघणाऱ्या सगळ्या स्त्रियांसाठी तू हा निर्णय घेतेस. तू जर एक पाऊल मागे गेलीस ना मीरा, तर तू सगळ्यांना 4 पावलं मागे घेऊन जाणार आहेस. ही गोष्ट लक्षात ठेव. पण जर तू तुझ्या स्वप्नांचा पाठलाग केलास ना, तर तुझ्यामध्ये स्वतःला बघणाऱ्या सगळ्या स्त्रियांना त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बळ मिळेल. त्यांना सुद्धा धाडस मिळेल. त्या म्हणतील, अरे मीरा करू शकते तर आम्ही पण करू शकतो. मीरा, प्लीज, आज जर तू माघार घेतलीस ना मीरा, तर तुझ्यामध्ये स्वतःला बघणाऱ्या सगळ्या स्त्रियांची ती माघार असणार आहे. कम ऑन मीरा, यू कॅन डू इट. कम ऑन.